मित्रांनो, व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी GMCचा निकाल जाहीर झालेला आहे। कागदपत्र पडताळणीसाठी लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आपण कट ऑफ सांगतो त्याच पद्धतीने GMCचा कट ऑफ लागत आहे। ओपन कॅटेगरीसाठी आपण या ठिकाणी पाहू शकता फक्त 148चा टॉपर आहे। हे ओपनसाठी आहे, खुला सर्वसाधारण। याच्यावर अंदाज लावा की कॅटेगरीनुसार किती कट ऑफ कमी लागलेला आहे। तो मी तुम्हाला दाखवतोच की कट ऑफ किती कमी आहे, परंतु सर्वजण सांगत होते 150च्या वर लागेल, 170 180। अरे मी याच्या अगोदर ज्या व्हिडिओ बनवल्या त्यानुसारच कट ऑफ लागला आहे। तुम्ही पहा, सर्वसाधारण टॉपर 148 आहे, कट ऑफ 144 वाला सर्वसाधारणमध्ये गेलेला आहे। त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला 132चा कट ऑफ आहे। खाली पहा, खेळाडूंसाठी 104 आहे। या ठिकाणी पहा, अनुसूचित जाती सर्वसाधारणला कितीचा 142चा। किती कमी कट ऑफ लागलेत बघा। अनुसूचित जाती महिला 96चा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो, 96च्या वरचे घेतलेले आहेत। त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 112 आहे। त्यानंतर अज सर्वसाधारण 126चा आहे, महिलांसाठी 114चा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी खेळाडूंसाठी तर 90चाच आहे। म्हणजे जो क्रायटेरिया आहे की 45% गुण तुम्हाला पाडावे लागतील तेवढाच कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर बा ब सर्वसाधारणसाठी सुद्धा 136चा कट ऑफ, भजड सर्वसाधारण 142चा कट ऑफ, इतर मागासवर्ग सर्वसाधारण 144चा कट ऑफ, 150च्या पुढे 144च्या पुढेच 150च्या पुढे कोणीच गेलेलं नाही सर्वसाधारण सहित मित्रांनो। इतर मागासवर्ग 130, इतर मागासवर्ग खेळाडू 100, प्रकल्पग्रस्त 124, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक बघा मित्रांनो 138चा कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिलांसाठी 110चा कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडूंना तर 90चाच आहे, जो क्रायटेरिया आहे तेवढाच। दिव्यांगांसाठी 110चा आहे। म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता कट ऑफ किती कमी लागलेले आहेत। आणि हे GMC नागपूरसाठी आहे मित्रांनो। GMC नागपूरचा रिझल्ट किती कमी कट ऑफनुसार लागला हे पहा। आणि कागदपत्र पडताळणीसाठी मंगळवार दिनांक 28/10/2025 रोजी होणारे 2 सत्रामध्ये घेतलेले आहे। सकाळी 1 सत्र आणि दुपारी 1 सत्र। तर आपण ही व्यवस्थित ज्यांची नावे आहेत त्यांनी या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे, कोणती कागदपत्रे लागतील। हीच कागदपत्रे दुसरे GMCचे रिझल्ट लागतील त्यालासुद्धा ह्याच पद्धतीने कागदपत्रे लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी तयार करून ठेवा, व्यवस्थित ठेवा। आणि कट ऑफ हा कमीच लागणार आहे। यानंतरच्या येणाऱ्या GMCमध्ये सुद्धा कट ऑफ कमीच आहे, कारण पेपर थोडा हार्ड गेला होता। काही मुलांनी गट डची पोस्ट आहे त्यामुळे फॉर्म भरलेले नाही आहेत, काहींना खूप अडचणी होते त्याच्यामुळे काहींनी भरले नाही आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।